एक कार्यकर्ता आहे। मागील 13व्या वर्षापासून हे 13वे वर्ष आहे। परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेनं जी महापदयात्रा शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीसाठी निघते, या महापदयात्रेमध्ये या ठिकाणी आजूबाजूला म्हणजे हे जे स्थळ आहे इथून दोन्ही बाजू जवळपास 10 ते 15 किलोमीटरवर कुठलंही गाव नव्हतं किंवा कुठल्याही ग्रामस्थातर्फे भक्तांना जे काही मध्यान्ह भोजन आणि संध्याकाळचं भोजन यासाठी सेवा द्यायची असते, ते गावकरी जवळ नसल्यामुळे या ठिकाणी सेवेचा अभाव राहत होता। गुरुमाऊलीच्या अंतःकरणातील प्रेरणेने कदाचित लातूरवाशांना ही सुवर्ण संधी भेटली असावी। संत राष्ट्रसंतांच्या दिव्य सानिध्यामध्ये आम्ही सातत्यानं मागील 13 वर्षापासून ही अन्नछत्र चालवण्याची या ठिकाणी सेवा देत आहोत। मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की शहरातील आम्ही काही व्यावसायिक मंडळी आणि इतर काही मोजकी मंडळी एकत्र येऊन ही सेवा देण्याचा सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ही अखंडपणे सेवा चालू आहे। आमच्या या प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रसंतांच्या प्रेरणेचा जी ज्ञानाचा विना आहे, तो विना म्हणजे आमच्या या प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आणि जे टाळ आहेत ह्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत आणि मृदंग हा या प्रतिष्ठानचा सचिव आहे। हीच भावना आम्ही मनामध्ये जोपासून मागील 12 वर्षापासून या प्रतिष्ठानच्या वतीनं महापदयात्रेतील भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो आणि या महाप्रसाद झाल्यानंतर मध्यान्हपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाची सेवा देतो। यानंतर सायंकाळी ज्यावेळी सर्व शिवाचार्य आणि गुरुवर्यांचं आगमन होतं, ही वेळ म्हणजे आमच्या सर्वांसाठी अतिशय मनाला आनंद देणारी, पूर्ण उत्साह भरून निघणारी आणि ही ऊर्जा आम्हाला पुढील येणाऱ्या वर्षभरासाठी टिकणारी ऊर्जा असते। आणि ज्या ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी अहमदपूरकर महाराजांचा रिंगण सोहळा स्वतःच्या याच नयनाने पाहतो, याच डोळी पाहतो, त्यावेळेस सर्व भक्त मंडळींचा आमच्या जी सेवेचं आहे ते पारणं फिटलं, ही भावना आम्ही दरवर्षी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी ही जी स्थळ आहे एक मिल आहे, श्रीमान मुंडे साहेबांनी आम्हाला निशुल्क दरवर्षी ही जागा देतात, आम्ही त्यांचं पण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो। सातत्याने आम्ही जे सेवा करतो त्या रिंगण सोहळा अतिशय दिमागदार असा आणि डोळ्याचं पारणं फेडणारा नयनरम्य या ठिकाणी रिंगण सोहळा होतो। त्यानंतर अगदी रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी पावलं सर्व या ठिकाणी भक्त मंडळी पूर्ण बंधू भगिनी अगदी पूर्ण एकाग्रतेनं नाहून जाऊन, भक्तिरसात नाहून जाऊन एकाग्रतेनं पावले खेळतात आणि हा उपांत्य दिवस आहे। यानंतर पुढचा अंत्य दिवस मुक्कामाचा असतो। हा आमच्या सर्वांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे। आम्ही परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊलीकडे एवढीच प्रार्थना करतो की ही सेवेची संधी उत्तरोत्तर आम्हाला मिळत जावी, किंबहुना या पुढील जे काही आमची पिढी आहे यांना पण हीच भावना हृदयामध्ये सतत त्यांच्या तेवत राहावी की हा भक्तीचा वारसा अखंडपणे आमच्याकडे चालू राहावा, एवढीच प्रार्थना करतो। जवळ आकडा इथून जवळ 20-25 हजार होते आणि असे शुद्धभाव ज्याचा देव अंकित तयाचा, ही शिकवण आम्हाला परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी दिली आणि संत शिरोमणी मन्मथ माऊली यांचा आशीर्वाद, परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊली यांची कृपा असल्यामुळे आताच नागेजी स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे या सद्भक्तांना 5 मिनिट सुद्धा वेळ नसत, पण केवळ आणि केवळ राष्ट्रसंत गुरुमाऊलीवरील निस्सीम श्रद्धा आणि या निस्सीम श्रद्धेमुळे आज 2-3 दिवस झाले याच्यामध्ये ते आहेत। आणि परवाच विरमुटानं आम्हाला फोन आला, आपला कार्यक्रम पत्रिके महापदयात्रा 4 तारखेला आहे, तर काल तयारी नव्हती, परवा दिवशी 1 दिवसामध्ये सगळं नियोजन करून, आणि ते सांगतात ही मी केलो नाही, ही राष्ट्रसंत गुरुमाऊलींनीच केली, कारण निरपेक्ष वृत्तीने धडपडणारी ही सगळी टीम आहे
याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे नावाची गरज नाही, इथं भावाची गरज आहे. आणि ते भाव परमपूज्य आता नाईकजीने सांगितल्याप्रमाणे इसवी सन 2012ला ही पहिली पदयात्रा निघाली. कपिलदार पदयात्रेचा हेतू धर्मप्रसाराचा, मनमत राजा भक्ताचा हृदयाचा होऊ लागला. हा भाव आम्हाला माऊलीने पदयात्रेतून शिकवला आणि ती जागृती आज पाहिली. आज लाखो लोक या पदयात्रेमध्ये आहेत. त्याचं कारण आमचे परमपूज्य वाक्य प्रमाण पारावार पारदृष्टे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि संत शिरोमणी मनमत स्वामी हे अधिष्ठान आणि आमचं सदैव तत्पर आहे मनमत स्वामी प्रतिष्ठान. सदैव कार्यामध्ये मग्न असणारे प्रतिष्ठान आहे. नाव कोणाचीच गरज नाही, फक्त आम्ही माऊलीसाठी काम. आता मला काल सांगितले, जब तक सूर्य चांद रहेगा तब तक हमारी ही सेवा यहाँ रहेगी. म्हणजे या ठिकाणी प्रति राष्ट्रसंत गुरु माऊली, गुरु राजशेखर चंद्रशेखर शिवाचार्य माऊली सुद्धा. कारण आज वय पाहिलं तर लहान आहे, आज विचार जर पाहिले तर किती महान आहेत. तर त्याच्या मागे एकच शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे राष्ट्रसंत गुरु माऊली ही शक्ती आहे आणि संत शिरोमणी मनमत स्वामी यांची कृपा आहे. आणि सुरुवात जर पाहिली तरी 2012ला बंडू स्वामी त्या ठिकाणी गेले होते, मला हे इथलं हे अनुश्रद्धा द्या म्हणून दिले नाहीत. ज्यावेळेस ही सगळी टीम त्या ठिकाणी नंतर गेली दुसऱ्या वेळेस, त्यावेळेस 5 वर्ष आम्हाला वेटिंग करावी लागली आणि वेटिंग केल्यानंतर हे भाग्यानं लावलं. आज 13वा वर्ष आहे, एक तप होऊन गेलेला आहे आणि तपानंतरचा हा दुसरं तप सुरू झालेला आहे. याच्या मागे समाजाची कृपा आहे, भक्ताची कृपा आहे, परमपूज्य जगद्गुरू शिवाचार्य सर्व समस्त सद्भक्त या सर्वांचीच कृपा. आणि या कृपेमुळे ही पदयात्रा ही 13वी आहे. सर्वांचं सहकार्य आहे. पुन्हा एकदा नेनावे भरपूर मदत करतात, कारण राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगायचे पुण्य आणि दान हे छापून करायचं नाही, ते लपून करायचं. मला वाटतं ह्या सद्भक्तांनी ते सगळं आपलं मनोमत बांधलेलं आहे. आणि आज सकाळचीच घटना आहे, आम्हाला गाडीचा वेळ झाला, 11:30 यायचं होतं. महाजन साहेबाला गडबड जरा काम होतं, थांबा जरा बोरला पाणी लागू द्या असं म्हणल्याबरोबर त्या बोरला पाणी लागलं. जायचं कुठं, राष्ट्रसंत गुरुमाऊलीच्या पदयात्रेला जायचं आहे. आणि एक चमत्कार असा झाला, कमी फुटावर त्यांचा फायदा झाला, कारण गुरुची कृपा असल्यानंतर फायदाच होतो. आणि असं सगळ्या सद्भक्ताचा अनुभव आहे, अनेकाचे अनुभव आहेत, पण आजचा ताजा असल्यामुळे हा सांगितलो. अशी कृपा आमच्या सर्वांच्या पाठीशी असल्यामुळं आणि गुरूंची कृपा, मनोहर माऊलीची कृपा, जगद्गुरू कृपा, बसव कृपा आमच्या सर्व सदैव राहो आणि अशी सेवा या प्रतिष्ठानाला घडावो अशी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी समर्पित करून मी या ठिकाणी माझं बोलणं